फर्स्ट लेसन रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. त्याच्यामध्ये आज आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. नंबर्सला कम्पेअर करायचे. मग फर्स्ट एक्झाम्पल मध्ये नंबर्स काय दिले -7 आणि -2. ओके, तर हे दोन नंबर आपल्याला कम्पेअर करायचे. कम्पेअर करायचं म्हणजे काय, छोटा कोणता आणि मोठा कोणता ते आपल्याला सांगायचे. मग याच्यात कोण -7 मोठे आहे का -2 मोठे आहे? -2 मोठा आहे. -2 मोठा आहे, कारण हे मायनस साईन आल्यानंतर आपल्याला माहिती आहे नंबर्स लाईनवर, नंबर लाईन्स वरती आपण कसं घेतो, इथे 0 निगेटिव्ह नंबर, इथं -1 -2 -3. म्हणजे आपण जशी इकडे जातो तसे नंबर छोटा होत जातो. आणि इकडे आल्यानंतर -1 नंतर 0, 0 नंतर 1 +1 येतो. म्हणजे जसं आपण उजव्या साईडने जातो, राईट साईडला जातो, तसे नंबर्स मोठे मोठे होत जातात. मग हा जसा निगेटिव्ह नंबर असला की लक्षात ठेवायचं की जेवढा मोठा नंबर तेवढी त्याची व्हॅल्यू कमी, म्हणजे तो लहान असतो. जेवढा मोठा त्याला मायनसची साईन आली म्हणजे तो लहान असतो. मग याच्यामध्ये कम्पेअर करताना -7 कसं करणार आपण कम्पेअर, -7 इज स्मॉलर दॅन -2. कम्पेअर करायला सिम्बॉल माहिती आहेत ना, इकडे स्मॉल नंबर, इकडे ग्रेटर नंबर. स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन म्हणजे पहिला नंबर जर मोठा असला तर ग्रेटर दॅनचं सिम्बॉल, याला ग्रेटर दॅन रीड करायचं, याला स्मॉलर दॅन. आणि दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर इक्वल टू. क्लिअर. सेकंड एक्झाम्पल आहे 0 आणि -9/5. आता जर प्लस किंवा मायनस नंबर असले तर डायरेक्टली आपल्याला कळतं की मायनस नंबर हे 0 पेक्षा आधी असतात, म्हणून ते स्मॉलच असतात. मग 0 मोठा आहे का -9/5 मोठा आहे? 0 मोठा आहे. म्हणून याला कम्पेअर करताना काय ना, 0 इज ग्रेटर दॅन -9/5. आता हे जर आपल्याला साधे नंबर्स इंटिजर्स आहे, फ्रॅक्शन मध्ये नाही आहेत हे, तर आपण डायरेक्ट कम्पेअर करू शकतो. 0ला पण कम्पेअर करू शकतो की कुठलाही निगेटिव्ह नंबर हा 0 पेक्षा लहान असतो. पण जर दोघी नंबर फ्रॅक्शन मध्ये असले, म्हणजे रॅशनल नंबर मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन नंबर असला तर कसं कम्पेअर करायचं. आता थर्ड नंबरचं पण आहे 8/7 आणि 0. याच्यामध्ये कोण लहान, 8/7 इज स्मॉलर दॅन और ग्रेटर दॅन 0? ग्रेटर दॅन. का तर हे 7 पार्ट मधले 8 पार्ट आहे, म्हणजे हा 1 पेक्षा मोठा नंबर आहे. म्हणजे न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर, मीन्स इट इज मोर दॅन 1. जे याच्यामध्ये कम्प्लीट मिक्स नंबर येतो, याला आपण डिवाइड करत असतो. 8 डिवाइड बाय 7, 7 1 जा 7, रिमेन 1. तर मग याला आपण लिहितो कसं, 1 अँड 1/7. म्हणजे 1 कम्प्लीट नंबर. जेव्हा आपण नंबर लाईन घेणार तेव्हा 8/7 कुठे येणार, कम्प्लीट 1च्या पुढे पहिला पार्ट, 7 पार्ट मधला. कळतंय ना. फर्स्ट एक्सरसाइज आपण सोडवली. हा कम्प्लीट नंबर 1 नंबर लाईन वरती, इथे जर 0 असेल तर इथे 7 पार्ट केल्यानंतर इथे 1 येईल आणि परत पुढचे 7 पॉइंट्स घेणार आपण, मग 2 नंबर येणार. तर याच्यात 1 कम्प्लीट झाल्यानंतरचा पहिला पार्ट म्हणजे येणार 8/7. मग हा कसा आहे, 0 पेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन 0. मग इथे 8/7 इज ग्रेटर दॅन 0. कळलं. नेक्स्ट एक्झाम्पल 4 नंबरचं दोघी फ्रॅक्शन आहे बघा, -5/4 आणि 1/4. तर इथं दोघी फ्रॅक्शन असले तर काय करायचं, सगळ्यात आधी डिनॉमिनेटर बघायचं सारखा आहे का. म्हणजे जे इक्वल पार्ट्स आपण घेतो आहे ते दोघी फ्रॅक्शन मध्ये कसे असले पाहिजे, सारखे, तरच आपण कम्पेअर करू शकतो. तर हे दोघी पार्ट्स कसे आहेत, सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. मग त्याच्यानंतर इथं मायनस व्हॅल्यू आहे, इथे प्लस आहे. मग ऑब्विसली मायनस कसा असतो, प्लस पेक्षा छोटा असतो का मोठा असतो? छोटा छोटा असतो. मग हा नंबर कसा येणार,
स्मॉलर दॅन और बिगर दॅन -5/4 स्मॉलर दॅन. याला कम्पेअर करताना -5/4 स्मॉलर दॅन 1/4. क्लिअर? एवढे लिहून पुढचं शिकू. नेक्स्ट एक्झाम्पल, 5th एक्झाम्पल आहे 40/29 आणि सेकंड नंबर आहे 141/29. फर्स्ट आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटर बघायचा सेम आहे का, सेम. मग वरचा नंबर कम्पेअर करायचा. 40 इज स्मॉलर दॅन और ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन. मग स्मॉलर दॅनचं साइन यूज करायचं. 40/29 स्मॉलर दॅन 141/29. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल -17/20 -13/20. तर आधी डिनॉमिनेटर चेक करायचा. 20 सेम आहे. आता -17 आणि -13 न्यूमरेटरला कम्पेअर करायचं. -17 आणि -13. 17 स्मॉलर आहे का ग्रेटर आहे, मायनस आहे. स्मॉलर मोठा नंबर हा लहान असतो आणि लहान नंबर मोठा असतो, म्हणून फर्स्ट नंबर काय ना स्मॉलर. -17/20 इज स्मॉलर दॅन -13/20. क्लिअर? आता पुढचं एक्झाम्पल बघा 7 नंबरचं 15/12 आणि दुसरा नंबर आहे 7/16. आता इथे न्यूमरेटर जर आपण चेक केला सारखे आहेत का, नो नाही. मग आपल्याला हा सारखा करायचा आहे. मग छोटा घ्यायसाठी इथे 16 सारखा जर आपल्याला करायचा आहे, आधी हे दोघी नंबर बघायचे न्यूमरेटर डिनॉमिनेटर. 15 आणि 12 यांना कोणत्या एका नंबरने डिवाइड होतं, 3 ने. 3 5 जा 15 आणि 3 4 जा 12. करेक्ट? 15/12 ला जर डिवाइड बाय 3 केलं तर तुम्हाला काय मिळणार, 5/4. बरोबर? मग या 5/4 ला परत 4 नी जर मल्टिप्लाय केलं इंटू 4 5 4 जा 20/4 4 जा 16. आला आपला डिनॉमिनेटर 16 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा 16 आहे ना. 7 दुसरं फ्रॅक्शन घ्यायचं 7/16. आता डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर न्यूमरेटर कम्पेअर करायचा 20 आणि 7. 20 इज बिगर दॅन और स्मॉलर दॅन, बिगर दॅन. बिगर दॅनची साइन यूज करायची. 20/16 इज बिगर दॅन 7/16. देअरफॉर 15/12 ऑल्सो बिगर दॅन 7/16. म्हणजे हे जे आपलं 15/12 आहे याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण काढलं डिवाइड बाय 3 करून 5/4. परत 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे पण काय आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. स्टँडर्ड 5th मध्ये आपण शिकलोय इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसं करायचं. सेम नंबरनी डिवाइड करायचं किंवा सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं. नंबर्स चेंज होतात, व्हॅल्यू सेम असते, म्हणून त्याला म्हणतात इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. आता 8 नंबरचं एक्झाम्पल -25/8 आणि -9/4. परत डिनॉमिनेटर वेगळं आहे पण इथे सिम्पल आहे. 8 आणि 4 ची डबल केली की आपल्याला 8 मिळणार. म्हणून पहिला फ्रॅक्शन जे आहे असं जास्त येणार -25/8 आणि दुसरं फ्रॅक्शन -9/4 जे आहे त्याला आपण इंटू 2 करणार. म्हणजेच काय येणार 9 2 जा 18 -18/8. आता हे दोघांमध्ये कम्पेअर करायचं. -25/8 आणि -18/8. -25 इज स्मॉलर और बिगर, स्मॉलर दॅन, बिकॉज निगेटिव्ह नंबर आहे त्याच्यामुळे मोठा नंबर हा लहान असतो. म्हणून -25/8 इज स्मॉलर दॅन -18/8. कळलं इथपर्यंत? रफ करू. इथून पासून बाकी आहे ना. अजून पुढचे 2 एक्झाम्पल सॉल्व करू आपण. 12/15 आणि 3/5. इथे डिनॉमिनेटर काय करता येईल, सेम डिनॉमिनेटर घ्यायसाठी इथे 15 आहे, इथे किती आहे 5. मग 5 3 जा 15. फर्स्ट फ्रॅक्शन असं जास्त घ्यायचंय 12/15 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला काय करायचंय, कशाने मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 3. 3 3 जा 9/15. देअरफॉर याला कम्पेअर करताना 12/15 आणि इकडे येणार 9/15. 12/15 इज
बिगर दॅन, कारण 12 मोठा आहे 9 पेक्षा. डिनॉमिनेटर सेम झाला की न्यूमरेटरला कम्पेअर करायचं. मग ते निगेटिव्ह नंबर आहे का पॉझिटिव्ह नंबर आहे ते आधी बघायचं. ओके, 7 8 कम्प्लीट. 10 नंबरचे एक्झाम्पल -7/11 आणि -3/4. आता 11 आणि 4 याला एका टेबल मध्ये येतात का? नाही येत. मग न्यूमरेटर डिनॉमिनेटर येतात का? नाही येत. काहीच नाही करता येत. तेव्हा मग काय करायचं? डिनॉमिनेटर तर सारखा करावाच लागणार. मग काय करायचं? दोघे जे डिनॉमिनेटर असतात त्यांना अल्टरनेट मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे पहिलं जे फ्रॅक्शन आहे -7/11 याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे नेक्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. इक्वल टू 7 4 जा 28 -28/11 4 जा 44. त्याच्यानंतर दुसरं फ्रॅक्शन आहे आपलं -3/4. याला कशाने मल्टिप्लाय करणार? 11 ने मल्टिप्लाय करायचं. तर 11 3 जा 33 येणार आपलं, मग कारण निगेटिव्ह नंबर आहे. -33/44. आता फर्स्ट फ्रॅक्शन आपल्याला मिळालंय -28/44. देअरफॉर वी विल कम्पेअर -28/44 आणि इकडे येणार -33/44. डिनॉमिनेटर सेम झाला. इथे -28 आहे -33 आहे. -28 is smaller than or bigger than -33? 28 is bigger than. बिगर द्या. बिगर दॅनची साईन यूज करायची. म्हणजे ह्या फ्रॅक्शनच्या मध्ये पण कोणती साईन ना? बिगर द्या.